भिवंडी में रिक्शा चालकों का गुस्सा फूट पड़ा है। परिवहन विभाग की लगातार हो रही कार्रवाई और मनमानी के खिलाफ रिक्शा चालकों ने मोर्चा खोल दिया है। चालकों ने दस्तावेजों के नाम पर जुर्माना ठोकने का आरोप परिवहन विभाग पर लगाया है। भिवंडी में रिक्शा चालकों का गुस्सा एक बार फिर सड़कों पर नजर आया। परिवहन विभाग की कार्रवाई को लेकर चालकों ने मनमानी और अवैध चालानों का आरोप लगाया है। चालकों का कहना है कि दस्तावेजों के नाम पर हर दिन जुर्माना ठोका जा रहा है। वहीं कुछ चालकों ने यह भी बताया कि सिर्फ चौराहे पर खड़े होने पर ही उनकी रिक्शा पर कार्रवाई की जा रही है। मोटर वाहन अधिनियम की धारा 125/177 के तहत कार्रवाई होनी चाहिए, लेकिन अधिकारी धारा 66 और 192 लगाकर जुर्माना वसूल रहे हैं। रिक्शा यूनियन ने चेतावनी दी है कि अगर ये कार्रवाई बंद नहीं हुई तो बड़े स्तर पर आंदोलन किया जाएगा। आमचं इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की 2-3 दिवसापासून भिवंडीच्या वाहतूक शाखेकडनं 66/192ची जी कारवाई करण्यात येत आहे त्या कारवाईचा निषेध आणि विरोध करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहेत। तो विरोध असा आहे की जी गोष्ट कायद्यातच नाही आहे त्या गोष्टींचे लोक अतिरिक्तपणा आमच्यावर लादत आहेत। तो कसा तर ह्यांनी आता एक्सेस पॅसेंजर म्हणजे रिक्षामध्ये जर 4 प्रवासी असतील तर त्याला एक्सेस पॅसेंजर 125/177ची मोटर व्हेकल प्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे, पण ह्यांनी यांच्या मनाला वाटेल ती कारवाई करतात, म्हणजे 66/192ची कारवाई करतात। मोटर व्हेकलला 1988 मध्ये 66/192ची व्याख्या अशी आहे की जर कार्यक्षेत्राच्या बाहेर परमिट संपलेलं आहे आणि आम्हाला जे प्रयोजन आहे प्रवासी वाहतूकचं त्याच्यात जर आम्ही गुड्स व्हेकल भरलं तर त्याला 66/192 बोलतात। यांच्या अधिकाऱ्यांना 66/192ची व्याख्या समजत नाही। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गाडी सोडवायला जातो तर मोटर व्हेकलच्या 207 प्रमाणे सबसेक्शन 2 प्रमाणे गाडीचा दस्तावेज जमा करून गाडी सोडता येते, त्यालाही ते लोक विरोध करतात। म्हणजे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कायदा वळवणार का? म्हणून त्या निषेध करण्यासाठी कांबळे साहेब आम्ही सगळे रिक्षावाले इकडे आलो आहे। आम्ही आता कुठलं निवेदन आणलेलं नाही आहे, आम्ही फक्त तोंडी एसीपी साहेबांना आमची बाजू मांडणार आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या सर्व वरिष्ठांची आम्ही चर्चा करून पुढची रूपरेषा तुम्हाला कळवणार। मग त्याच्यामध्ये भिवंडी बंद पण असू शकते, ते आम्ही ठरवल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू। घ्या साहेबांची बैठक। ओके, नक्की प्रशासनाने अगर यावर कारवाई या काही ठोस विचार नाही केला तर त्यावर काय तुम्ही काय आता आम्ही एसीपी साहेबांना आम्ही तर भेटायला आलेलो आहे, कारण आम्ही खालच्या अधिकाऱ्याने भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की वरून आम्हाला आदेश आहे, आदेशाची प्रत त्यांच्याकडे नाही, पण त्यांनी सांगितलं की एसीपींची ऑर्डर आहे, म्हणून आम्ही आता इथं एसीपी साहेबांना भेटायला आलेलो आहे। एसीपी साहेब त्यावर मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे। जर ते काढत नसतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही कायदा खिशात घेऊन बसलो आहे आणि वाटेल तसा कायदा वापरू शकतो तर मात्र हे आंदोलन जे आहे हे तीव्र करण्याचं आम्ही ठरवतो आहे। ते हे आंदोलन तीव्र करताना ते कशाही प्रकारचं असू शकतं, रिक्षा बंदचं पण असू शकतं किंवा मोर्चे आंदोलनाचं पण असू शकतं, पण या बाबतीत आता रिक्षावाले शांत बसणार नाहीत हे मात्र नक्की आहे।